श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 27 ऑगस्टपासून गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अवश्य करायच्या आहेत. तर पहा, येत्या 6 तारखेला म्हणजेच 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये विराजमान असणारे गणपती बाप्पा यांचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे. त्यामुळे उत्साहामध्ये 10 दिवस कधी निघून जातात हे कुणालाही समजत नाही. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानले जाते. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य, कोणतीही पूजा सुरू करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते. तसेच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत, अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांचे जे गणेश तत्व आहे तर ते 1000 पटीने आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. आणि या वेळेमध्ये आपण जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला गणपती बाप्पा देत असतात. तर पहा, या 10 दिवसांमध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे असतात. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. गणपती बाप्पांजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. गणपती बाप्पांजवळ ही जर एक वस्तू आपण जर ठेवली, शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, कशी ठेवायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्या परिवारावरती भरभरून राहील. आणि हो, हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आता पहा, आपल्या अनंत चतुर्दशीला 3च दिवस उरलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही हा प्रभावी उपाय करू शकता. अगदी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिच्यासमोर हा उपाय करू शकता. जे व्यक्ती घरामध्ये गणपती बसवत नाहीत त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. ज्या घरामध्ये हा प्रभावी उपाय केला जाईल त्या घरातील सर्व अडीअडचणी, दोष, संकट दूर होऊन त्या घराची, मुलांची, पतीची भरपूर अशी प्रगती होईल. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि अडचणी दूर करणारी देवता मानली जाते. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घराची प्रगती करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे ना, तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, नक्की करायचा. गणपती बाप्पा हे शिव पार्वती यांचे पुत्रच नव्हे तर इतर पंचगटांचा देखील, पंचमहाभूतांचा, इंद्रियांचा, त्याचबरोबर देवांच्या गटांचा स्वामी म्हणून देखील ओळखले जातात. आणि म्हणूनच आपण ज्या काही उपाय ह्या काळामध्ये करतो तर ते उपाय अतिशय प्रभावशाली ठरत असतात आणि त्याचे पटकन फळ गणपती बाप्पा आपल्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने ह्या वेळेचा फायदा करून घ्यायचा आहे. 3च दिवस उरलेले आहे आणि या 3ही दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत दोष, अडचणी, संकट याचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, नेहमी तुमच्या घरामध्ये वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तसेच पैशाला पैसा टिकत नसेल, म्हणजेच घरामध्ये पैसा येतो पण तो कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही, त्याचबरोबर तुम्हाला नेहमी इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल, इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील, तसेच तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल,
तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल, अडलेली कामं तुमची होत नसतील किंवा तुमचा एखादा असा शत्रू आहे, तो शत्रू तुमचे कोणतेही काम हे पूर्ण होऊ देत नसेल, त्याला तुमची प्रगती झालेली ही देखवत नसेल, असा शत्रू त्याचा नाश होण्यासाठी, तो स्वतःहून तुमची माफी मागण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी, मुलांची कोणतीही अडचणी आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, ते दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे ना, तो अतिशय प्रभावशाली आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे. लिंबू हे तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे, पिवळं हिरवसर असं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं डाग असू नये किंवा ते खराब झालेलं आहे असं लिंबू न घेता चांगलं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक लाल पेन तुम्हाला घ्यायचं आहे. लाल पेनाने तुम्हाला त्या लिंबावरती तुमची जी काही इच्छा आहे, तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल असेल, घर घेण्याबद्दल असेल, गाडी घेण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, जी बी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये त्या लिंबावरती लिहायची आहे. आणि तुम्हाला 11 रुपये देखील घ्यायचे आहेत. हे लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही गणपती जिथे बसवला आसन तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे लिंबू उजव्या हातामध्ये घेऊन बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे. यानंतर तुम्हाला मनोभावे बाप्पांचं नामस्मरण करून तुमची जी काही इच्छा आहे, जी काही अडीअडचणी आहेत तर त्या तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत. तुमच्या ज्या बी समस्या असतील, ज्या इच्छा तुम्ही लिंबावरती लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या दूर होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना करायची आहे किंवा त्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते जे लिंबू आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीच नसेल, एक गणपती बाप्पांचा फोटो असेल तर गणपती बाप्पांच्या फोटो मागे ठेवायचं आहे. आता हे 11 रुपये तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमचे आर्थिक समस्या तुम्हाला असेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमची नोकरी व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल आणि जी काही तुमची समस्या आहे, अडीअडचणी आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि ते 11 रुपये गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत. यानंतर तुम्हाला तिथे बसून गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्र जे आहे, जे गणपती संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण देखील करायचं आहे आणि 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं तुम्हाला या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत. आणि पहा, अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहे, अडचणी आहेत, दोष आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तुमच्या समस्या दूर होण्यासाठी, तुमच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावशाली उपाय हा सर्वांनी आपल्या घरामध्ये करायचा आहे. आता दिवसभर रात्रभर ह्या दोनही वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. आता लिंबू गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचा आहे आणि 11 रुपये गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत. आता जे लिंबू आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि ते लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. वाहत्या पाण्यातच विसर्जित करायचं आहे, इतर कुठेही विसर्जित करायचं नाही. आता जे 11 रुपये आपण ठेवलेले आहे त्यातलं 1 रुपयाचं नाणं हे आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते कधीही तुम्हाला खर्च करायचं नाही. आणि जे उरलेले 10 रुपये आहेत तर ते तुम्हाला हे जे 10 रुपये आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांचं किंवा कोणतंही मंदिर असेल त्या मंदिराच्या बाहेर जे काही लोक बसलेली असतात, आपल्याला मागत असतात पैसे, त्यांना तुम्हाला दान करायचं आहे. तर पहा, ते एकदम गरजू व्यक्ती असतात आणि मंदिरामध्ये आपण काही दान करण्यापेक्षा त्या व्यक्तींना जर आपण दान केलं तर त्यांचे खूप आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. त्या व्यक्ती अगदी गरजू व्यक्ती असतात आणि अशाच व्यक्तींना आपल्याला हे दान करायचे आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.